अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशन व अमरावती जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 18वी महाराष्ट्र वरिष्ठ गट बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025 अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे। सदर स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा बेसबॉल असोसिएशनचा संघ सहभागी होणार आहे। त्याकरिता रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी वरिष्ठ गट पुरुष व महिला निवड चाचणी व स्पर्धा केबीपी विद्यालय स्टेशन रोड कोपरगाव येथे आयोजित करण्यात आली होती। संपूर्ण जिल्ह्यातून 30 बेसबॉल खेळाडू या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झाले होते। खेळाडूंना मार्गदर्शन करताना असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी आपल्या जिल्ह्याची परंपरा अजिंक्य राहण्याची आणि ती याही वर्षी चालू ठेवावी असे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशन सहसचिव तथा अहमदनगर जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे सचिव मकरंद कोराळकर यांनी असोसिएशनच्या माध्यमातून अक्षय आव्हाड याने पहिला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केला असून भावी काळात याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट केले। 18व्या राज्य स्पर्धेतून पुरुष व महिला गटातून विजय संपादन करावा त्यासाठी संघाला शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी असोसिएशन अध्यक्ष अरुण चंद्रे, उपाध्यक्ष सुधीर चापळगावकर, अंबादास वडांगळे, कल्पेश भागवत, श्री प्राध्यापक सुनील कुटे, कन्हैया गंगुले, आशिष मेहत्रे, माजी बेसबॉल खेळाडू पंकज नाईकवाडे, महेश रोहमारे, समीर सुपेकर आदी उपस्थित होते। अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनच्या वतीने आज निवड चाचणी केव्हीपीच्या मैदानावर या ठिकाणी संपन्न झाली। जवळजवळ जिल्ह्यामधून 25-30 खेळाडू या ठिकाणी आले होते। याच्यातून जो निवडलेला संघ आहे हा अमरावती या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी वरिष्ठ गटाच्या मुलं आणि पुरुष आणि महिला यामध्ये सहभागी होणार आहे। त्यानंतर कदाचित त्याच ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेचं देखील आयोजन होण्याची शक्यता आहे। एकंदरीत अहिल्यानगर जिल्ह्याचे बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे सर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सुधीर भाऊ चापळगावकर यांच्या माध्यमातून 2006 पासून बेसबॉल या ठिकाणी कार्यरत आहे। आतापर्यंत बेसबॉलने जिल्ह्यामध्ये जवळजवळ संपूर्ण तालुक्यामध्ये आपला प्रसार केलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला या ठिकाणी संघ निवडताना खूप त्या ठिकाणी स्पर्धा घ्यावी लागते आणि खूप अटीतटीच्या ह्याच्यातून आपण संघ निवडतो। आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत विद्यापीठामध्ये सुद्धा जवळजवळ निम्मा संघ हा कोपरगाव तालुक्याचाच म्हटला तरी चालेल। KJ सोमय्याचे प्राध्यापक सुनील कुटे सर यांच्या माध्यमातून खेळाडू त्या ठिकाणी चांगले घडलेले जातात। आपल्या या बेसबॉल संघटनेला छत्रपती अवॉर्ड देखील त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे अक्षय अवॉर्डच्या माध्यमातून आणि नजीकच्या काळामध्ये देखील अजून 2 छत्रपती आपल्याला या ठिकाणी अवॉर्ड मिळू शकतात। अशा प्रकारची एक संधी आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये बेसबॉल हा आपला या नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे। अरुण चंद्रे सर, त्याचप्रमाणे सुधीर चापळगावकर यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य या माध्यमातून संघटनेला होतं आणि त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने बेसबॉल या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे। आज कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक तांत्रिक विद्यालयाच्या मैदानावरती अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनच्या वतीनं 18व्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाणारा अहिल्यानगरच्या संघाची निवड चाचणी या ठिकाणी पार पडली। अतिशय निकोप वातावरणामध्ये पारदर्शपणाने ही प्रक्रिया पार पाडलेली आहे। अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे सचिव मकरंदजी कोराळकर सर, त्याचप्रमाणे कन्हैया गंगुले, नाईकवाडे, रोहमारे, पंकज या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे। अहिल्यानगरनं आजपर्यंत अनेक वेळा टायटल्स स्टेटचे नॅशनलचे मारलेले आहेत आणि म्हणून याही वर्षी ती परंपरा अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन कायम ठेवील अशी खात्री आहे। कारण अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनने अनेक खेळाडू दिलेले आहेत, अनेक वेगवेगळ्या खात्यामध्ये आज सर्व्हिसला मुलं केवळ खेळाच्या माध्यमातून आहेत आणि हीच परंपरा पुढे चालू राहील आणि जाणाऱ्या या संघाला मी अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आज कोपरगाव येथे 18वी राज्यस्तरीय जी बेसबॉल स्पर्धा होणार आहे अमरावती येथे 20 ते 22 जून दरम्यान, यासाठी अहिल्यानगर संघाची निवड चाचणी KBP विद्यालय मैदानावर पार पडली। यामध्ये संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, कोपरगाव, श्रीरामपूर या नेवासा यातील खेळाडूंनी सहभाग घेतला। याची जी निवड प्रक्रिया आहे याची
महाराष्ट्राचे जे उपसचिव आहे मकरंदजी कोराळकर सर, अहिल्यानगर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे चंद्रे सर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली व जे बेसबॉलचे जे अहिल्यानगरचे माजी खेळाडू आहे पंकज नाईकवाडे, समीर सुपेकर, महेश रोमारे हे सुद्धा देखील निवड चाचणीसाठी आपला वेळात वेळ काढून आले होते. तर या संघाची जी निवड चाचणी राहील, जे निवडलेले खेळाडू त्यांची उद्यापर्यंत त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली. तो इथून जो संघ आहे तो अमरावतीला 19 तारखेला रवाना होईल.